नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. मी श्रद्धा रवींद्र खोत, मराठी, मुंबई पब्लिक स्कूल, PN वॉर्ड. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या गणित विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपणा सर्वांचं मी अगदी मग्नपूर्वक स्वागत करते. बाळांनो, आपला आजचा विचार आहे प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. बघा, आपण एखाद्या गोष्टीची सतत प्रॅक्टिस केली, सतत सराव केला, तर ती गोष्ट मग ती कोणतीही असो, ती आपल्याला चांगल्या प्रकारे अवगत होते. एक असं उदाहरण घेऊया की आई बघा, आई ज्यावेळी लहान होती त्यावेळी तिला स्वयंपाक नाही येत होता, पण सतत तिने तिच्या आईच्या हाताखाली राहून सराव केला, प्रॅक्टिस केली आणि आता ती उत्तम स्वयंपाक करू शकते. त्याचप्रमाणे आपला गणित हा विषय असाच आहे. हा पाठांतराचा विषय नाहीच मुळी. त्यासाठी आपल्याला पाहिजे सतत प्रॅक्टिस, सतत सराव, आणि हा सराव आपण केल्यानंतर आपण नक्कीच गणित विषयामध्ये परफेक्ट बनणार. ओके, तर बाळांनो, विभाज्य आणि विभाजक आता तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे समजलेले आहेत. विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय, ते कसे काढायचे, त्यांचे गुणधर्म कोणते, यांचा अभ्यास आपण मागील 3 तासिकांमध्ये केलेला आहे. आणि आज हे जे विभाजक आणि विभाज्य आहे यावर आधारित काही उदाहरणांचा सराव आज आपण करणार आहोत. तर प्रथम बाळांनो, इथे लक्ष द्या. 4 हा आहे विभाज्य, हा विभाज्य आहे. या विभाज्याचे मी विभाजक काढणार. तुम्हाला येतात काढता? हा, तर 4 या विभाजकाचे विभाजक 1, 4, 2, 2, पण हा आपण 2 लिहिणार नाही. अजून एक उदाहरण बघूया. 7 हा विभाज्य, याचे 1 आणि 7 असे 2 विभाजक आहे. अजून एक मी उदाहरण घेते. 10 1, 10, 2, 5 हे याचे विभाजक. हे मी खरं तर चढत्या क्रमाने लिहिले पाहिजेत, हो ना. मग हे आता हा 4 या विभाज्याचे विभाजक मी चढत्या क्रमाने कसे लिहिणार, तर 1, 2 आणि 4. 1, 2, 4. 7 ला फक्त 2च विभाजक आहेत, ते चढत्या क्रमाने मी लिहिलेले आहेत. पण 10 चे विभाजक मी चढत्या क्रमाने लिहिलेले नाहीत, मग ते चढत्या क्रमाने लिहायचे. आता मग कसे येतील, तर 1, 2, 5 आणि 10. 1, 2, 5, 10 असे मी ह्या 3 सोप्या संख्या घेतल्या आहेत, सोपे विभाज्य घेतले आहेत आणि त्यांचे मी विभाजक लिहिले. आता आपण थोडस कालच्या तासामध्ये जे विभाज्याचे गुणधर्म अभ्यास केलेले आहे गुणधर्मांचा, त्याचा आपण थोडासा आढावा घेऊया. त्यातला आपला पहिला विभाज्याचा पहिला गुणधर्म होता प्रत्येक संख्या 1 ने विभाज्य आहे. परत एकदा बघा, प्रत्येक संख्या 1 ने विभाज्य आहे. बघा, 4, 7 आणि 10. 4 चा इथे पण 1 येतो आहे, 7 च्या अवयवांमध्ये विभाजकांमध्येही 1 येतो आहे, 10 च्या विभाजकांमध्येही 1 येतो आहे. म्हणजे 4 ही संख्या 1 ने विभाज्य आहे, 7 ही संख्या 1 ने विभाज्य आहे, 10 ही संख्या सुद्धा 1 ने विभाज्य आहे. अशा कोणत्याही संख्या घेतल्या तर त्या सर्व संख्या 1 ने ह्या विभाज्य असतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे त्यांचा लहानात लहान विभाजक हा एकच असतो.
म्हणजे प्रत्येक संख्या ही 1 ने विभाज्य असते. आता यानंतर आपण दुसरा गुणधर्म बघितला होता. प्रत्येक संख्या त्या संख्येने म्हणजेच स्वतःने विभाज्य असते. परत एकदा बघा, प्रत्येक संख्या त्या संख्येने म्हणजेच स्वतःने विभाज्य असते. या प्रत्येक संख्या बघा, 4, 4चा विभाजक आहे 4. 7, 7चा विभाजक आहे 7. 10 मध्ये सुद्धा 10 आहे. म्हणजे 4 ही संख्या 4 ने विभाज्य आहे. 7 ही संख्या 7 ने विभाज्य आहे. 10 ही संख्या 10 ने विभाज्य आहे. म्हणजेच काय झालं, प्रत्येक संख्या ही त्या त्या संख्येने विभाज्य असते. हा झाला आपला दुसरा गुणधर्म. त्यानंतर तिसरा गुणधर्म बघूया. विभाज्य संख्या विभाजका एवढी किंवा त्याहून मोठी असते. विभाज्य संख्या विभाजका एवढी किंवा त्याहून मोठी असते. बघा, 4 ही विभाज्य संख्या ही काय आहे, विभाजका एवढीच आहे बघा. किंवा हे जे विभाजक आहे 1 पेक्षा 4 मोठे आहेत, 2 पेक्षा 4 मोठे आहेत. जर 7चा विचार केला तर 7 विभाजका एवढेच आहेत बघा, आणि या 1 या विभाजकापेक्षा मोठे आहेत. आपण 10 या संख्येचा विचार केला तर 10 हा विभाज्य बघा त्याच संख्या एवढा आहे, आणि 1 पेक्षा 10 मोठा आहे, 2 पेक्षाही मोठा आहे, 5 पेक्षाही मोठा आहे. म्हणून आपला गुणधर्म कोणता तयार झाला होता, विभाज्य संख्या विभाजका एवढी किंवा त्याहून मोठी असते. त्यानंतरचा गुणधर्म होता विभाजक संख्या विभाजक संख्येच्या पटीत असतात. बघा, विभाज्य संख्या विभाजक संख्येच्या पटीत असतात. म्हणजे विभाजकांचा गुणाकार केल्यानंतर ती संख्या मिळते. उदाहरणार्थ बघा, आपण हा 4च बघा, 1 आणि 4, 1 गुणिले 4, 4 एके 4. विभाज्य संख्या ही विभाजकांच्या पटीत आहे. म्हणजे दोघांचा गुणाकार 4 आला. 2 गुणिले 2 सुद्धा 4 येतात. 7चा विचार केला तर 1 गुणिले 7, 1 गुणिले 7, 7 एके 7. इथेही बघा, 1 गुणिले 10, 10 एके 10, आणि 2 गुणिले 5, 5 दुने 10. म्हणजे विभाज्य संख्या या विभाजक संख्येच्या पटीत असतात. पटीत म्हणजे त्या एक संख्या घेतली, एक विभाजक घेतला आणि त्याला दुसऱ्या विभाजकाने गुणलं तर त्या दोघांचा गुणाकार जर किती येतो, 4 येतो. सॉरी, म्हणजे विभाज्य संख्या येते, 4 म्हणजे विभाज्य. हा, त्यानंतरचा आपला गुणधर्म आहे विभाज्य संख्या असंख्य असतात. या विभाज्य संख्या आपण ज्या बोलतो असंख्य, म्हणजे 1 पासून सुरुवात होते ती अगदी असंख्य कितीही घेऊ शकता, आणि हे विभाजक मात्र मर्यादित असतात. पण विभाज्य संख्या 1 ने सुरुवात होते ती अगदी भरपूर, म्हणजे पूर्ण कोणत्याही संख्या तुम्ही घेऊ शकता. 8 डिजिट म्हणजे 8 अंकी, 9 अंकी, 10 अंकी, कोणत्याही, म्हणजे असंख्य असतात, ते आपण मोजू शकत नाही. आणि शेवटचा गुणधर्म आपण पाहिला होता, विभाज्य संख्या सम आहे की विषम ही ओळखता येतात. विभाज्य संख्या सम आहे की विषम या ओळखता येतात. 4 हा विभाज्य आहे तर 4 हा सम आहे की विषम, तर सम आहे, कारण याला 2 ने निशेष भाग जातो. 7 ही संख्या विषम आहे, सम नाही, कारण
तिला 2 ने निशेष भाग जात नाही. 10. 10 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, म्हणून 10 ही संख्या सम आहे. म्हणजे जर आपल्याला कोणताही विभाज्य दिला तर तो विभाज्य संख्या जी असेल ती सम आहे की विषम आहे ही आपल्याला ओळखता येते. तर अशा प्रकारे आपण थोडासा कालच्या पाठाचा आढावा म्हणजे विभाज्यांचे गुणधर्म याचा आता इथे घेतलेला आहे. आता यानंतर विभाजक आणि विभाज्य यांच्या गुणधर्मांचा वापर करून आपण काही उदाहरणं सोडवणार आहोत. तुम्ही लक्ष द्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर प्रथम आपण विभाजक काढण्यासाठी 36. आता यावेळी मी थोडी मोठी संख्या घेतली. 36. 36 चे विभाजक काढा. आपला प्रश्न आहे 36 चे विभाजक काढा. असा प्रश्न आहे. तर विभाजक काढायचे आहेत. मी तुम्हाला एक पद्धत शिकवली आहे त्याचा आपण वापर करूया. लहानात लहान विभाजक 1, मोठ्यात मोठा विभाजक 36. 1 पेक्षा मोठा 2. 2 ने 36 ला भाग जातो का? तर हो, जातो, कारण ती समसंख्या आहे. तर मग तोंडी आपण भाग घालूया बघा. बे एके बे, बे आठी 16, 18 दुने 36. आता 2 आणि 18च्या मध्ये म्हणजे 2 पेक्षा मोठा 3. 3च्या पाढ्यात 36 येतात का? तर तुम्ही बोलणार नाही बाई, 36 कसे येतील? 3 10 30. पण लक्षात ठेवा, पाढा म्हणजे आता 3चा पाढा म्हणजे फक्त 10 ने संपत नाही. 3 गुणिले 11, 3 गुणिले 12 असे आपण किती पुढे अंक घेऊन त्याचं म्हणजे पट करावी लागते. गुणाकार म्हणजे पट. मग 3 ने याला भाग जातो का? तर जातो. 3 एके 3, 3 दुने 6. बघा 12 त्रिक 36. 12 त्रिक 36. काही मुलांना जर कठीण वाटत असेल तर अशा वेळी मग आपण काय करायचं माहितीये का? 36 घ्यायचे आणि बाबा 3 ने भाग जातो का याचे गुणधर्म याच्या कसोट्या आपण शिकणारच आहोत. तर 3 ने बघा भाग जातो का बघायचं. 3 एके 3, 3 दुने 6. बघा 3 ने निशेष भाग गेला कारण इथे बाकी शून्य राहिली. म्हणजे 3 आणि 12 यांचा गुणाकार, या विभाजकांचा गुणाकार 36 येतो. म्हणून 3 आणि 12 आलं का लक्षात? जर आपल्याला तोंडी भागाकार येत नसेल तर काही मुलं असाही भागाकार करू शकतात. आणि जर बाकी शून्य राहिली तर लक्षात घ्यायचं. काय लक्षात घ्यायचं? की ती संख्या विभाजक आहे. 3च्या नंतर मोठे आहेत 4. 4 ने 36 ला भाग जातो का? तर 4 9 36. हो ना? 4 9 36. 4च्या नंतर आहेत 5. 5 ने 36 ला भाग जात नाही. 5च्या नंतर आहेत 6. 6 6 36. हे बघा 6 6 36. 6 2 वेळा येत आहेत. मग आपण ते असे जरा मध्ये आणूया. झालं, इथे आपलं संपलं. पुढे 7 नाही घेऊ शकत कारण 6 6 36. 6 या 2 6च्या मध्ये 7 येतात. 2 6च्या मध्ये कोणतेही अंक येत नाही. मग आता आपल्याला 36 चे विभाजक किती बरं मिळालेत? तर 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36. मग आपण ते कसं लिहायचं? 36 चे विभाजक 36 बरोबर 1 2 3 4 6 9 12 18 आणि 36. हे झाले 36 चे विभाजक. म्हणजे आपण विभाजक कसे काढायचे हे तुमच्या लक्षात आलं. मोठ्या संख्या घेतल्या
आपण. आता अजून एक संख्या घेऊया मोठी, 100. बघा 3 अंकी संख्या घेतली, 3 डिजिट अंक घेतला आहे मी, 100. आणि याचा आपल्याला काय काढायचं आहे, विभाजक काढायचे आहेत. तर नेहमीप्रमाणे आपण 100 लिहिले. लहानात लहान 1 आणि मोठ्यात मोठा 100. 1 नंतर मोठा 2, 2 ने निशेष भाग जाणार कारण इथे 0 आहे. 50 दुने 100. त्यानंतर 3, 3 ने निशेष भाग जातो का, तर नाही. तर 4, 4 ने निशेष भाग जातो का, जर काही मुलांच्या लक्षात आलं नाही तर काय करायचं आपण सांगितलं, 100 भागिले 4. 4 दुने 8, 10 मधून 8 गेले, 2 राहतात, वरून घेतले 0, 4 पंचा 20. बघा बाकी 0 राहिली, म्हणजे 4 ने 100 ला निशेष भाग घेतला, मग 4 गुणिले 25 बरोबर 100 येतात. म्हणजे या दोघांचा गुणाकार इथे 100. आता 4 नंतर मोठी संख्या कोणती आहे, तर 5. मग 5 ने निशेष भाग जातो का, तर लगेच लक्षात येते बघा इथे आपल्याला 5 दुने 10 म्हणजे 20 पंचे 100 येणार बघा. 5च्या नंतर 6, 6 ने निशेष भाग जातो का, तर नाही जात. 7 नेही निशेष भाग जात नाहीये, 8 नेही नाही, 9 नेही निशेष भाग जात नाही, मग शेवटी राहिले 10. 10 10 100. 10 10 100. 10 आणि 10 आपण एकदाच लिहितो म्हणून मी तो इथे मध्ये लिहिला. मग या 100 चे विभाजक कोणते आलेत, तर 1 2 4 5 10 20 25 50 आणि 100. किती आले एकूण विभाजक, 1 2 3 4 5 6 7 8 9. 100 चे 9 विभाजक आहे. 100 चे 9 विभाजक म्हणजे मर्यादित आहेत, असंख्य नाहीयेत, मर्यादित आहेत. कारण आपला नियम गुणधर्म कोणता आहे, विभाजक हे मर्यादित असतात. आणि लहानात लहान विभाजक कोणता आहे, तर 1. आणि मोठ्यात मोठा विभाजक किती आहे, 100. आता यानंतर अजून एक मी संख्या घेते, 40. मुद्दाम म्हणून आपण परत परत सराव करूया, लक्ष द्या. हे आता सोपं वाटतंय, पण ऐन परीक्षेला जर सराव नसेल तर मग त्यावेळी काही आठवत नाही, म्हणून आपल्याला सरावाची गरज आहे. आणि ही उदाहरणं मी जशी आता सोडवते आहे तशी तुम्हाला सुद्धा अभ्यास तर देणारच आहे, पण तुम्हीही सोडवायचे, स्वतःच्या मनाने कोणताही विभाज्य घ्यायचा आणि त्याचे विभाजक काढायचे आहे. आता 40, लहानात लहान विभाजक 1, मोठ्यात मोठा 40. 1च्या नंतर येतात 2, 2 ने 40 ला भाग जातो, 20 दुने 40. त्यानंतर 2च्या नंतर येतात 3, 3 ने निशेष भाग जात नाही, मग आले 4, 4 10 40. 4च्या नंतर येतात 5, 5 18 40. 5च्या नंतर येतात 6, 6च्या पाढ्यामध्ये किंवा 6च्या पटीमध्ये 40 येत नाहीत, मग 6च्या नंतर 7, 7च्या पटीमध्ये सुद्धा 40 येत नाही, मग राहिलेत 8. पण हा 8 इथे आलेला आहे, म्हणजे आपल्या 40 चे विभाजक किती बरं आलेत बघा, 1 2 4 5 8 10 20 आणि 40. तर अशा प्रकारे एखादा विभाज्य दिला किंवा कोणती संख्या दिली तर त्याचे विभाजक कसे काढायचे हे आपण आता बघितलेलं आहे. आता यानंतर थोडीशी शाब्दिक उदाहरणांकडे आपण हे करूया. आता असे प्रश्न असतील की आपल्याला वरवर बघता खूप सोपे वाटतात, पण त्याला एखाद्या गुणधर्माची साथ देऊन
मग तो जो क्वेश्चन असेल किंवा तो जो प्रश्न असतो तो सॉल्व्ह करायचा असतो. तर बघा 32 या संख्येच्या 32 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती? असा प्रश्न दिलाय. बघा परत एकदा बाळांनो, 32 या संख्येच्या एकूण विभाजकांची म्हणजे आपल्याला 32 या संख्येचा विभाजक काढावे लागतील. त्यांचे एकूण विभाजक म्हणजे जेवढे विभाजक असतील त्यांची संख्या विचारली आहे. प्रश्न कसा फसवा आहे बघा. आपण काय काढणार आता? 32 चे विभाजक काढूया. हा 32 चे विभाजक बघा. 1 32, त्यानंतर 2 16 दुने 32, 3 3च्या पाड्यामध्ये 32 येतात का? 3 ने निशेष भाग जातो का? तर नाही जात 3 ने निशेष भाग. त्यानंतर 4 4 8 32, त्यानंतर येतात 5 5च्या पटीमध्ये 32 येत नाहीत, 5च्या पाड्यामध्ये 32 येत नाही. 5च्या नंतर 6 6च्या पाड्यामध्ये येतात का? तर नाही. 6 पंचा 30, 6 6 36 नाही. 7 7 चोक 28, 7 पाचा 35, 7च्या पाड्यातही येत नाही. 8 तर इथे आलेला आहे, हो ना. मग आता यापुढे विभाजक याचे येणार नाही. तर 32 चे विभाजक किती आले बघा. कोणते आले? 1 2 4 8 16 आणि 32. चला विभाजक काढून झालेत. आता काय सांगितलं त्यांनी बघा, एकूण विभाजकांची संख्या किती? म्हणजे 32 चे एकूण विभाजक किती आहेत? तर 1 2 3 4 5 6. मग 32 चे एकूण विभाजक 6 हे आलं आपलं उत्तर. एकूण विभाजक 6. तर काही मुलांनी काय केलं असतं की विभाजक काढले असते. अरे झाले आपले विभाजक काढून. पण असं नाही, ते प्रश्न वाचायचा असतो. त्यांनी प्रश्नामध्ये कसं आपल्याला फसवलं बघा. 32 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या किती? मग एकूण म्हणजे हे जे विभाजक आले आहेत ते किती आहेत टोटल, ते आपण काढलं. आता अशाच प्रकारे अजून एक उदाहरण आपण पाहूया बाळांनो. पाचशे 535 या संख्येचा 535 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आणि सर्वात लहान विभाजक यांची बेरीज किती? यांची बेरीज किती? बघा 535 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक. आता इथे आपण विभाजक काढत बसायची गरज आहे का?
तर नाही, कारण त्याने सरळ विचारलंय सर्वात मोठा विभाजक. मग आपल्याला त्या गुणधर्मामध्ये माहिती आहे तीच संख्या असते, हो ना. मग 535 चा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या म्हणजे कोणती असणार, तर 535. सर्वात मोठा विभाजक 535. त्यानंतर बघा, आणि सर्वात लहान, बघा इथे सर्वात लहान विभाजक. आता कोणत्याही विभाज्याचा सर्वात लहान विभाजक किती असतो, 1 असतो. म्हणून इथे लिहिणार मी सर्वात लहान विभाजक. सर्वात लहान विभाजक. लहान विभाजक किती असतो, 1. आता पुढे बघा, यांची बेरीज किती. त्यांनी बेरीज विचारली आपल्याला, म्हणजे मोठा विभाजक आणि लहान विभाजक या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागणार. चला बेरीज करूया आपण. 5 आणि 1 6, 3 आणि 5. मग यांची बेरीज किती आली, 536. म्हणजे आपलं उत्तर आलं 536. बेरीज 536 आली. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळालं, तर 536. पुन्हा एकदा लक्षात घ्या, नेहमी प्रश्न बारकाईने वाचायचा. लगेच सोडवून मोकळं दिसलं, विभाजक शब्द दिसला की काही मुलं लगेच फक्त विभाजक काढतात. तर विभाजक काढत नाही बसायचे, आधी बघायचं, बारकाईने लक्षपूर्वक वाचायचं, समजून घ्यायचं आणि नंतर ते उदाहरण सोडवायचं आहे. त्यासाठी प्रथम बघा, आपण बघितलं 535 या संख्येचा सर्वात मोठा, लगेच आपल्याला गुणधर्म आठवला पाहिजे. कोणता, सर्वात मोठा विभाजक ही तीच संख्या असते. मग तीच संख्या म्हणजे 535 आली. त्यानंतर दुसरी स्टेप होती सर्वात लहान. मग कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो, म्हणून आपण 1 लिहिला. आणि तिसरं बघा कसं त्यांनी आपल्याला फसवलं प्रश्नामध्ये, त्या दोघांची बेरीज विचारली म्हणून आपण दोघांची बेरीज केली. बाळांनो, नेहमी प्रश्न बारकाईने वाचा, लक्षपूर्वक वाचा, तो समजून घ्या आणि नंतर सोडवा. लगेच विभाजक शब्द दिसला की काही मुलं काय करतात, चला विभाजकच काढूया आणि मोकळे होतात. तर असं नाही चालत. यानंतर अजून एक उदाहरण आपण अभ्यास करूया. 6789. 6789 ही संख्या सम आहे की विषम. ही संख्या सम आहे की विषम, हे आपल्याला ओळखायचं आहे. संख्या खूप मोठी दिसते आहे, हो ना. बघा 6789. चला, संख्या 4 डिजिट म्हणजे 4 अंकी आहे आणि त्याने विचारलं ही संख्या सम आहे की विषम. मग आपल्याला सम म्हणजे ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो त्याला आपण समसंख्या म्हणतो. मग आपण तो नियम इथे लागू होतो का बघूया. एकक स्थानी 9 आहेत. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतील त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. पण इथे एकक स्थानी 9 आहेत म्हणजे 2 ने निशेष भाग जाणार नाही. याचा अर्थ या पूर्ण संख्येला 2 ने निशेष भाग जाणार नाही, म्हणून ही समसंख्या नाही. ही समसंख्या नाही. का ते कळलं ना तुम्हाला? समसंख्या नाही. मग कोणती सम नाही, मग कोणती असणार? विषम.
सम नाही म्हणजे विषम. कारण विषम संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्याला आपण विषम म्हणतो. 2 ने निशेष भाग जात असेल तर सम म्हणतो. आणि सम ते कसं ओळखायचं सांगितलं, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असतील तर. पण इथे त्यापैकी एकही अंक नाही म्हणजे 2 ने निशेष भाग जात नाही. 2 ने निशेष भाग जात नाही म्हणून ही संख्या सम नाही. सम नाही मग कशी, विषम. मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार, 6789 ही संख्या विषम आहे. ही संख्या विषम आहे. नऊच्या सर्व विभाजकांचा प्रश्न बघा. 9च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? बघा, वाचूया परत एकदा प्रश्न. 9च्या सर्व विभाजकांचा गुणाकार किती? विभाजक शब्द दिसतो आहे आणि त्यांचे जे विभाजक असतील त्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणून प्रथम आपण 9चे विभाजक काढून घेऊया. तर 9चे विभाजक 1, 9. 1च्या नंतर येतात 2. 2 ने निशेष भाग जात नाही. 2च्या नंतर येते कोणता अंक येतो, 3. 3 त्रिक 9. 3 3 2 वेळा आले म्हणून आपण ते काय करूया, एकदाच लिहूया. 9चे विभाजक कोणते बघा. 9चे विभाजक 9चे विभाजक किती आले, 1, 3 आणि 9. 1, 3, 9. चला आपण विभाजक काढले. आता पुढे काय विचारलं, विभाजकांचा गुणाकार किती? म्हणजे या विभाजकांचा आपण गुणाकार करणार आहोत तेव्हाच आपला हा प्रश्न सोडवून पूर्ण होणार. मग 1 गुणिले 3 गुणिले 9 बरोबर किती हे आपल्याला काढायचंय. 3 1 त्रिक 3 म्हणजे किती येतात बाळांनो, 3. यांचा गुणाकार येतो 3. 1 त्रिक 3 गुणिले 9. 9 त्रिक 27. 9 त्रिक 27 म्हणजे उत्तर बघा किती आलं आहे, 27. 9च्या सर्व विभाजकांचा प्रथम आपण 9चे विभाजक काढून घेतले. पुढे काय दिलंय, गुणाकार किती, म्हणून त्या विभाजकांचा आपण गुणाकार केला. तो गुणाकार आला 27. इथे आपला प्रश्न सोडवून पूर्ण झाला. उत्तर काय येईल, 9च्या सर्व विभाजकांचा गुणाकार 27 आहे. आलं ना लक्षात? तर यानंतर 90चे एक अंकी विभाजक किती आहेत? 90चे एक अंकी विभाजक किती आहेत? संख्या आपल्याला मोठी दिली आहे बघा. 90चे एक अंकी विभाजक विचारले आहेत. मग प्रथम आपण 90चे विभाजक काढून घेऊया. 90चे विभाजक लहानात लहान 1, मोठ्यात मोठा 90.
त्यानंतर 2, 2 ने निशेष भाग जातो कारण एकक स्थानी 0 आहे. 2 चोक 8, 2 पंचे 10. 2 च्या नंतर 3, 3 ने निशेष भाग जातो का? तर मी सांगितलं तसं भागाकार करून बघू शकतो आपण. हा, पण बघा 3 एके 3, 3 पाची 15. मी तोंडीच भागाकार केला. सराव केला तर तुम्हाला सुद्धा असं येऊ शकतं. अशी मांडणी करायची गरज नाही मग असं. सॉरी हा भावानो, एक मिनिट. आता 3 ने 90 ला भाग जातो का बघायचा आहे. हा, माझं चुकून मी 45, म्हणजे अशी गडबड होऊ शकते हा आपली सुद्धा. आपण लगेच अरे 45 नाही, 3 ने 90 ला भाग जातो का? तर बघा 3 त्रिक 9, 0, 30 त्रिक 90. 3 च्या नंतर येतात 4, 4 ने निशेष भाग जातो का? तर 4 दुने 8 नाही जात आहे. तुम्ही म्हणाल बाईने कसं काय तोंडी केलं? बघा परत एकदा हवं तर. 90 आणि 4, 4 दुने 8, 9तून 8 गेला 1, वरून घेतले 0. 4 दुने 8. बाकी राहते इथे निशेष भाग जात नाही, म्हणजे 4 ने निशेष भाग 90 ला जात नाही. मग त्यानंतर घेऊया 5. 5 ने निशेष भाग जातो का? बघूया आपण. 90 भागिले 5. 5 एके 5. 9तून 5 गेले 4, वरून घेतले 0. 5 8 40. बघा निशेष भाग गेला, म्हणजे 5 आणि 18. 5 आणि 18. 5 च्या नंतर 6. 6 ने निशेष भाग जातो का? बघूया. भागिले 6. 6 एके 6. 9तून 6 गेले 3, वरून घेतला 0. 6 पंचा 30. ज्यांचे पाढे पाठ नसतील त्यांना असा भागाकार प्रत्येक वेळी करावा लागणार. म्हणजे 15 सक 90. 6 आणि 15 आले. हा, त्यानंतर 7. 7 ने भागूया. 7, 90 भागिले 7. 7 एके 7. 9तून 7 गेले 2, वरून घेतला 0. 7 2 चा भाग जातो. 7 दुने 14. काही मुलांना पटकन 20 मधून 14 गेले 6 राहतात. अशी काही हुशार मुलं पटकन सांगतात. काहींना वजाबाकी करावी लागेल. इथे आपली बाकी राहते आहे, भाग निशेष जात नाही, म्हणजे 7 नेही भाग जात नाही आहे. व 7 च्या नंतर राहिले 8. बघा 8 ने भाग जातो का? तर नाही. 8 च्या नंतर 9. 9 ने भाग जातो? हो. 9 10 90. इथे जागा नाही म्हणून मी इथे लिहिते हा बाळांनो. 9 10 90. आता 9 आणि 10 च्या मध्ये काही कोणता अंक येत नाही, शेवटी 10 येतो, संपले. आता 90 चे अवयव किती आले बघा. सॉरी, 90 चे अवयव म्हणजेच विभाजक, हा लक्षात ठेवायचं. तर 1 2 3 5 6 15 18 30 45 आणि 90. हे आता आपल्याला 90 चे विभाजक मिळाले. आता 90 चे विभाजक मिळाल्यानंतर पुढे थोडंसं परत वाचन करा. 90 चे एक अंकी विभाजक किती? एक अंकी, 1 डिजिट विचारले आहेत. मग आता एक अंकी शोधूया आपण. 90 2 अंकी आहे, 45 2 अंकी आहे, 30 2 अंकी आहे, 18 पण 2 अंकी, 15 पण 2 अंकी. पण हे बघा इथे 1 2 3 5 आणि 6 हे मात्र कसे आहेत? तर एक अंकी आहेत. मग किती आहेत ते? त्याने किती विचारले? मग मोजूया आपण. 1 2 3 4 आणि 5. 90 चे अजून आपला एक राहिला बघा, इथे घेतलेला होता 9 आणि 10, बरोबर ना.
इथे एक आपण शेवटी लिहिलेलं, इथलेच मोजले. म्हणजे अशी गडबड आपली पण होऊ शकते, म्हणून जरा लक्ष द्यायचं असतो. हा, मग आता हा पण आला. मग 1 2 3 4 5 आणि 6. मग 90चे एक अंकी विभाजक किती आहेत? 6 आहेत. पुन्हा लक्षात आलं तुमच्या? पुन्हा लक्षात आलं की हे जे 2 अंकी आहेत आणि आपल्याला एक अंकी विचारलं. एक अंकी विचारलं, मग 1 2 3 4 5 आणि 6. 90चे एक अंकी विभाजक किती आहेत? 6 आहेत. हे झालं आपलं उत्तर. बघा, लक्षात घ्या. म्हणून असं घाई घाई केली तर चुका होऊ शकतात की नाही. मगाशी मी मुद्दा म्हणून एक चूक केली होती. डायरेक्ट बघा, इथे 90चे काढायचे तर त्यात खाली जे 45 जुने 90 तर 45चे काढले. अशा विभाजक काढताना छोट्या छोट्या चुका होऊ शकतात, किंवा एखादी जोडी आपली लिहायची राहून जाते. जर एखादी जोडी आपण काढतो इथे आणि मग चुकून एखादी जोडी जर लिहायची राहिली तर काय होणार? मग आपलं उत्तर चुकीचं येणार. म्हणून लक्षपूर्वक सावकाशीने हे उदाहरण करायची, बारकाईने त्याचं वाचन करायचं आणि सराव करायचा. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आज आपण काही उदाहरणांचा सराव केला. तुम्ही सुद्धा असेच उदाहरणं सोडवू शकता. त्यासाठी स्वतःच्या मनाने तयार करायचं. कोणतीही संख्या घ्यायची, त्याची विभाजक काढायचे, एखाद्या संख्ये विभाज्य आहे का ते तुम्ही पाहू शकता. असं उदाहरण स्वतःही तयार करायची आहेत आणि ते स्वतः तुम्ही जी उदाहरणं तयार कराल ना, त्याचा फोटो वगैरे काढा आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना पाठवा की बघा मॅडम, मी सुद्धा प्रश्न तयार करू शकतो आणि तुम्ही ते करणार आहात. तर अशा प्रकारे आजचा आपला हा जो सरावाचा थोडासा हा आजचा तास होता तो संपलेला आहे. धन्यवाद. उद्या आपण याच वेळेला भेटणार आहोत.